कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए भाई, अरे काल एवढं नाटक होतं, तू कुठे गेला होता? अरे ते नाटकातले 2 जण पळून गेले, त्यांना शोधायला गेलो होतो। मला ते नाही तर कोणीतरी भेटेल आणि तुम्ही तोपर्यंत नाटक करून टाकलं। अरे स्टेपनी करावं लागलं नाटक, अजून थांबलं असतं तर लोकांनी मारलं असतं आम्हाला। भारी कोणाची आहे यार? बॉडीगार्ड आहे म्हणजे सेलिब्रिटी असेल रे कोणतरी। आपला गणपती एवढा फेमस झालाय? अरे पण चाळीत कोण येणार आपल्या? काय मॅडम, झालं ना तुमच्या मनासारखं? बघितलं का कसे डोळे फाडून बघतात तुझ्याकडे? कसे आहात सगळे? मी सगळ्यांना खूप मिस केलं। शिवा, माझी लाडकी बहीण कशी आहेस तू? अगं तूच आहेस ना, मी ओळखलंच नाही तुला। ही साडी, हातात बांगड्या, कपाळाला टिकली, मला विश्वासच बसत नाही। चिमटा काढ मला।
मला पण खूप आठवण आली तुझी. दिव्या, आपण आज जाऊयात का प्लीज? थांब ना जरा. आशू, थांब ना प्लीज. भाई ही कुठून टपकली आता? आई अगं, कुठे होती सगळं दिव्या? तुला फोन नाही करतायत आणि तू लग्न केलं हे का नाही सांगितलं? तू कुठे सांगितलंस तू लग्न केलंस म्हणून? तेही आशुतोष देसाईंसोबत. दिव्या, हा, अरे हो, ओळख करून द्यायची राहिली. हे चंदन शृंगारपुरे, माझे मिस्टर. खूप मोठा इंटरनॅशनल बिझनेस आहे यांचा, इम्पोर्ट एक्सपोर्टचा. त्यांचा बॉडीगार्ड पण आहे. हा, झेड सिक्युरिटी पण मिळत होती, नाकारली त्यांनी. दिव्या, आपण जाऊयात का प्लीज? हो, ऍक्च्युली मला पण असंच वाटतंय. कारण मी इथे आल्याने कोणाला आनंद होतोय असं वाटत नाहीये मला. नाही, तसं काही नाही आहे. तसं नसतं ना शिवा, तर आई अशी रागाने निघून गेली नसते. बाई आजीनी मिठी मारली असती. हा, मला कळतंय सगळे रागावलेत माझ्यावर, पण माझं पण काही वाईट झालं नाहीये, चांगलंच झालंय. पण असो, आवडत नसेल कोणाला तर चंदन, निघूयात आपण. थांब दिव्या. तुम्ही आधी आज चला, मग आपण सगळं बोलूया. या. या. चंदन, ड्रायव्हरला बॅग घ्यायला सांग. साहेब, हा ते पैसे देतो रे. यासारखं पैसे पैसे पैसे. 200 दे रे याला. नाही साहेब, ते कपडे आणि गन भाड्याने आणली ना. ऍडव्हान्स दिलेत ना, बाकीचे पैसे पण मिळतील. आता निघा, चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.